अति तिथे माती हे आपल्याला माहिती आहे, पण कळते पण वळत नाही असं सहसा आपल्यासोबत होत असतं, बरोबर ना? आपण इतरांशी जितकं बोलतो ना त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आपण स्वतःशी बोलत असतो, मनातल्या मनात बोलत असतो. जेव्हा एखादी घटना घडते मग त्याच्याशी रिलेटेड विचार मनात सतत चालू असतात. पण कसं आहे, जेव्हा कुठल्याही गोष्टींचा किंवा विचारांचा अतिरेक होतो तेव्हा मग मन अस्वस्थ होतं. कारण मनाला कुठे थांबवायचं, आपण जे मनातल्या मनात बोलत असतो मनाला कुठे आवरायचं हे आपल्याला उमगतच नाही. मग आपलं मन स्थिर कसं होईल? मी मिसेस कांचनदीप सर्वांचे माझ्या वय 40 पार या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की मन शांत कसं होईल, स्थिर कसं होईल. एखादी व्यक्ती कमी बोलते म्हणून ती स्वभावाने शांत आहे किंवा शांतिप्रिय लोक हे कमी बोलत असतात, हे जे समीकरण आहे या समीकरणात जी लोक मोडतात त्यांचा सहवास पुष्कळ लोकांना हवा असं वाटतं, असं काही जणांचं मत असतं. कारण काय तर अशा लोकांशी इंटरॅक्ट चांगल्या पद्धतीने करता येतो, कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीने होतं, संवाद चांगला साधता येतो. कारण काय कर ही लोक जास्त रिॲक्ट करत नाही, समजून घेतात, एकंदरीत काय तर समोरच्या व्यक्तीला ते सांभाळून घेतात. अशा प्रकारची कारणं त्यामागची असतात. पण असं होत नाही का की स्वभावाने शांत असलेला किंवा कमी बोलणारा व्यक्ती एखादा शब्द असा बोलून जातो की तो शब्द सरळ मनाला टोचतो, मनाला लागतो. मग अशा वेळेला आपल्याला वाटतं की अरे या व्यक्तीपासून थोडं लांबच राहिलेलं बरं, यापेक्षा तर बडबड करणारे किंवा बोलणारे लोक परवडले. कसं आहे, समाजात वावरत असताना वेगवेगळ्या स्वभाव असणाऱ्या लोकांशी, वेगवेगळी विचारशैली ठेवणाऱ्या लोकांशी आपण संपर्कात येत असतो. आणि एखाद्याच्या फक्त बोलण्यावरून की तो कमी बोलणार आहे, जास्त बोलणार आहे, यावरून आपण प्रत्येक वेळी आयडेंटिफाय करू शकत नाही की त्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे. आणि जर आपल्याला ते समजलंय की ह्या व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल काय विचार आहेत, पण तिथे आपला नाईलाज आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. पण आपण स्वतःच्या मनावर नक्कीच ताबा मिळवू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर मला काय म्हटलेलं आहे किंवा काय बोललेलं आहे तर मी तिथे काय रिएक्ट करायला हवं किंवा माझ्या मनाला कसं मी समजवायला हवं हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे. कसं आहे, आपल्या पायाला चटके लागत आहेत किंवा आपल्या पायाला काटा रुतला म्हणून जर आपण पूर्ण पृथ्वीला आवरण घालण्याचा विचार करत असू तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. आपल्याला आपल्या पायात चप्पल घालावी लागेल. आपल्या मनावर ताबा मिळवण्यासाठी, आपलं मन स्थिर करण्यासाठी जी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे किंवा जी गोष्ट आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंगची आपण इतकी सवय मनाला लावलेली आहे ना की त्यामुळे आपलंच मन अस्वस्थ होतं. कुणाशी आपला वाद झालेला असतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी बोलायचं सुचत नाही, मग नंतर आठवतं की अरे हे माझं बोलायचं राहूनच गेलं, मग नेक्स्ट टाइम ती व्यक्ती भेटेल ना तर मी हे नक्की बोलणार आहे. म्हणजे हे सततचे विचार आहे ना आपल्याला आपल्या डोक्यामध्ये कंटिन्यू चालू असतात, त्याचे दुष्परिणाम आपल्यावरच पडतात. मग हे आपल्याला थांबवायचं आहे. पास्ट मध्ये अशा काही घटना घडलेल्या असतात की त्या आठवल्या की मन गोंधळून जातं, मन अस्वस्थ होतं, असं वाटतं की अरे हे माझ्यासोबतच का झालं, किंवा एखादी चांगली संधी चालून आलेली असते जी आपल्याला मिळालेली नसते, तेव्हा मग हे मला का मिळालेलं नाही किंवा मी हे का करू शकले नाही. एक जो गिल्ट असतो की अरे हे असं का, काय आहे, आता ते पास्ट आहे, तो विषय आता तिथे संपलेला आहे, तेव्हा आता तिथे आपल्याला पूर्ण विराम लावता आला पाहिजे. जर मनात ते काहीतरी आठवत असेल आणि अशी एखादी घटना घडलेली असेल, म्हणजे एखादी व्यक्ती की ज्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही, ती व्यक्ती जर आपण कायमचं गमावून बसलेलो आहे आणि आता आपल्याला आयुष्यामध्ये जर रस वाटत नाही आहे आणि पास्ट आपल्याला तो पास्ट गुंतवून ठेवत आहे, मग अशा वेळेला नाही तिथे पूर्णविराम तर एक स्वल्पविराम लावून की आपल्या आयुष्यात पुन्हा काय ध्येय आहे हे जाणून घेऊन आपण त्याकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या मनाला शांत करू शकू. नाहीतर काय आहे ना, हे मनातचे प्रश्नांचं काहूर किंवा हे जे सततचे विचार आपल्या मनात येत असतात त्यामुळे हे गोंधळलेलं मन आपल्याला डिप्रेशन मध्ये टाकू शकतं. तेव्हा स्वतःला एखादी जर चूक आपल्या हातातून घडलेली असेल किंवा अशा प्रकारचं की गिल्ट मनात येत असेल, तेव्हा स्वतःला तिथे क्षमा करणं आणि समोर चालणं हे खूप गरजेचं आहे.
काही लोक आपल्या फ्युचर बद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह असतात, खूप जास्त इन्सिक्युअर असतात. त्यांना एक अशी भीती असते, म्हणजे मी अशी प्लॅनिंग प्रॉपर केलेली आहे, ती या प्लॅनिंगनुसारच सगळं समोरचं होईल की नाही, मला माझ्या मुलांना हे एज्युकेशन द्यायचं आहे, या फील्डमध्ये पाठवायचं आहे, ते पॉसिबल होईल की नाही, किंवा माझं हे स्वप्न आहे ते फुलफिल होईल की नाही. प्लॅनिंग करणं, प्रॉपर प्लॅनिंग करणं हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आयुष्याला एक चांगली वळण आपण नक्कीच देऊ शकतो. पण फ्युचरबद्दल इतकं विचार करणं आणि त्या विचारामुळे आजची आपली मनस्थिती खराब करणं हे चुकीचं आहे. मनाला स्थिर करण्यासाठी दुसरी जी गोष्ट आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे आपला इगो. काही लोक इगो खिशातच घेऊन फिरतात, म्हणजे स्वाभिमान आणि अभिमान यातला फरकच त्यांना अजून कळलेला नसतो. एखाद्या फंक्शनमध्ये आपण पोहोचतो, आपल्या ओळखीतलं, आपल्या नातलगांपैकी कोणीतरी त्या फंक्शनमध्ये दिसतं, आपण कानाडोळा करतो. म्हणजे आपली इच्छा असते की मी वयाने मोठी आहे तर स्वतःहून येऊन तिने किंवा त्याने माझ्याशी बोलायला हवं, किंवा मी वयाने लहान जरी असली तरी मानाने मोठी आहे तर मी का स्वतःहून बोलू. काय फरक पडतो आपण जर स्वतःहून बोललं तर. काहीतरी वाद असेल, काहीतरी घडलेलं असेल की ज्यामुळे तुमची इच्छाच नसेल तर मग ठीक आहे, पण विनाकारण असं आपल्याला करायचं नाही आहे. बरं, ज्या व्यक्तीने आपल्याला तिथे बोलवलेलं आहे त्याच व्यक्तीच्या घरचा जर फंक्शन असेल तर मग तर सोडून द्या. मग तर आपल्या मनात असे प्रश्न सुरू असतात की बोलायचंच नव्हतं माझ्याशी, तर मग बोलावलंच कशाला, प्रोग्राममध्ये इन्व्हाइटच कशाला केलं, माझी इन्सल्टच केली, असंच झालं तसंच झालं, इतके प्रश्न सतत मनात चालू असतात. हे आपल्याला थांबवायचे आहे. हा इगोस्टिक नेचर आपल्याला कुठेतरी त्याच्यावर आपल्याला कंट्रोल आणायचा आहे. आपल्या मनाची भटकंती थांबवणं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतं. कारण आपल्या मनात काय विचार सुरू आहेत, मनात काय गोंधळ सुरू आहे, कुठली गोष्ट मनात खोलवर रुजून बसलेली आहे, कुठली गोष्ट मनात रुतलेली आहे, कुठली गोष्ट आपल्याला गुलदस्त्यात ठेवायची आहे, कुठली गोष्ट आपल्याला शेअर करायची आहे, ही आपल्याला माहिती असतं. जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपला चिडचिडपणा दिसतो, आपला रागीट स्वभाव दिसतो, ती व्यक्ती आपल्याला म्हणते की तुझं हे बरोबर नाही, तुझं ते वागणं बरोबर नाही, तुला हे चेंजेस करावं लागतील, तुला ते तुझा चिडचिडपणा कमी करावा लागेल. आपण त्या व्यक्तीसाठी जेव्हा असं ठरवतो की हा ठीक आहे, मी स्वतःमध्ये चेंजेस झाले, मी असं करणार नाही, मी तसं करणार नाही, मग असं खरंच होतं का? उलट दुपटीने ती तीव्रतेने आपण 5 दिवस 10 दिवस शांत राहू, पण तेवढ्याच दुपटीने तो जो राग किंवा चिडचिडपणा आहे तो बाहेर निघतो. तेव्हा स्वतः आपल्याला ठरवावं लागेल की मला माझ्या मनाला शांत करायचं आहे, तेव्हा सगळं व्यवस्थित होईल, तेव्हा सगळं सुरळीत होईल. आणि त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. जी गोष्ट आपण करत आहोत, आता आपण जे करत आहोत, आज आपण जे करत आहोत, त्यावर आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, त्यावर आपला फोकस असला पाहिजे. एखादी गोष्ट करताना जेव्हा इतर विचार डोक्यात येतात तेव्हा आपल्याला तिथे मनाला सांगावं लागेल, थांबावं लागेल की नाही, बस झालं. अर्धवट काहीतरी ऐकून मिसअंडरस्टँडिंग आपल्याला क्रिएट करायची नाही आहे. मनातला चलबिचलपणा आपल्याला थांबायचा आहे. आपला इगोस्टिक नेचर थोडा बाजूला आपल्याला सारायचा आहे. इतर लोकांच्या चुका जर ते आपल्याला सॉरी म्हणत असतील तर ते आपल्याला आपल्या पदरात घ्यायचे आहेत. आपलं काही चुकलं असेल, आपण शेअर करू शकत नाही, पण त्या गोष्टीचा जर आपल्याला पश्चाताप आला असेल तर आपण त्या गोष्टीवर ओव्हरकम केलेलं आहे आणि स्वतःला आता क्षमा करायचं आहे. फ्युचर बद्दल जागरूक राहणं खूप चांगली गोष्ट आहे. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं हे गरजेचं आहे, पण त्यासाठी आपला प्रेझेंटची आपली मनस्थिती आपल्याला खराब करायची नाही आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासोबत. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.